माझ्या मामी भावाचं लग्न होतं, त्या लग्नाला गेले होते. तिथलं थोडंसं दाखवलेलं आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर तुमचा आजचा दिवस खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दिवसभरात जी काही किरकोळ कामं केलेली आहे थोडी ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. इथं माझे थोडंसं साबण टूथपेस्ट वगैरे संपलेले ते आणून घेतले होते, ते आता मी ठेवून घेते. तोपर्यंत इथं ग्रिलवर ठेवलेलं आहे. मला बाथरूममध्ये नंतर ठेवायचं आहे. ग्रिल ओपन असल्यामुळं कणी इथं ठेवू शकत नाही, तर इथं जागा आहे ठेवायला, पण ते ओपन असल्यामुळं ठेवू शकत नाही. सगळ्या बॅगा मी एकाच कणी बॅगमध्ये ठेवून देते आणि दरवाजाच्या मागं कडेला अडकवून देते. म्हणजे कसं ज्यावेळी आपल्याला अचानक लागेल त्यावेळी शोधावं लागत नाही, असं घडी करून ठेवलं की. आणि माझी एक सवय आहे, मी जर एखाद्या रूममध्ये काहीतरी ठेवायला वगैरे गेले आणि तिथं काहीतरी थोडाफार असं मला पसारा दिसला ना, आता नील उठला होता तर त्याच्या ब्लँकेटची घडी घालायची होती, तर मी तिथल्या तिथं एका मिनटात ते आवरून घेते. कारण नंतर ते करायचं म्हटलं का नाही की लवकर मग त्या रूममध्ये येणं होत नाही. काहीतरी किचनमध्ये वगैरे करत बसले की तिथंच होतं. त्यामुळे शक्यतो कोणी ज्या त्या रूममध्ये जाईल तिथलं थोडंसं आवरण्याचा प्रयत्न करते. तसं तर आज भाजीला काही सकाळचं शिल्लक नव्हतं, त्यामुळे नीलसाठी ऑमलेट आणि चपाती फक्त बनवल्या होत्या. बाकीच्यांच्या नाश्त्याला मी काही दुसरं बनवणार नाही, चपातीच करणार आहे. थोडासा भात रात्रीचा आहे शिल्लक, तो फोडणीला देईन, म्हणजे चहासोबत चपाती आणि फोडणीचा भात नाश्त्याला होईल. बाकी कणी मूग भिजत घातलेले आहे, त्याची मला उसळ बनवायचे. परवा आठवडी बाजार केला, पण कधी भाज्या पण इतक्या काय त्याच असं बऱ्याच जणांकडे होत्या आणि महाग पण होतं. आणि किती पण हल्ली कधी भाज्या किती पण मसाला घाला, काही पण घाला, पहिल्यासारखे कधी चवच नाही येत. म्हणजे त्यामुळे कधी भाज्या अशा घेऊशच वाटत नाही. त्यापेक्षा एक कडधान्य बरे पडतात. पाणी आलं होतं तर पाणी वगैरे सगळं भरून घेतलं आणि त्या अंथरुणं ठेवायची होती. म्हणजे कसं आता पावसाळ्यात काय कोणाचं जास्त येणं जाणं नसतं, त्यामुळे जास्तीची जी अंथरुणं काढून ठेवली होती की नाही आता सुट्टीच्या वेळी, ते आता मला गोधडी वगैरे ठेवायचे. ते कसं पावसाळ्यात कसं कोबट असं वास येते, त्यामुळे मी काय केलेलं आहे माहिती आहे, माझा जो बेड आहे बेडच्या खाली कप्पा असतो ना, मी एक मोठी प्लॅस्टिकची कणी अशी बॅग नाही मला कागद आणलेला आहे आणि तो खाली अंतरला, त्यावर कणी सगळी अंथरुणं अशी घडी करून ठेवलेत. त्यात मी डांबर गोळ्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावर परत ते जे कागद असतं की प्लॅस्टिकचं ते असं पलटी मारून ठेवलेलं आहे. म्हणजे कोबट वास पण येत नाही आणि असं अंथरुणाला असं पांढरं बुरशी आल्यासारखं होतं बघा, तसं पण येत नाही. तुम्ही डांबर गोळ्या ठेवल्या ना की चांगलं राहतं, पण असं पॅक बंद करून ठेवायचं. हे किती दिवस ठेवायचं म्हणत होते, राहून जात होतं. आज म्हटलं आता की नाही पसारा आवरतच आहे, तर हे सगळं ठेवून द्यावं. जितकं लागणार आहे की नाही तेवढीच धोपटी अंथरुण वगैरे ठेवली, बाकीची सगळी अशी पॅक करून ठेवलीत. कारण आता कसं धुणं वगैरे काय होत नाही. ह्याचं कसं मी मे महिन्यातच का नाही मार्च एप्रिलच्या दरम्यान ऊन असते कडकडीत, त्याचवेळी मी सगळे अंथरुण वगैरे धुवून अशी ठेवते. जितकं लागेल तेवढंच काढायचं, बाकी मी काय जास्त काढत बसत नाही. कारण कसं हल्ली बेडवरने गादी असतात, फक्त बेडशीट ब्लँकेट असंच, आणि एक दोन धोपटी बाहेर काढून ठेवते, म्हणजे कोण जर आलं तर त्यांना वापरायला द्यायला बरं पडतं. तर हे सगळं आवरून घ्यायला मला जवळजवळ अर्धा तास गेला. त्यानंतर फुलं वगैरे काढून आणली, देवपूजा करायची होती, ती देवपूजा करून घेतली, कारण नंतर वेळ झाला की मग करायला होत नाही म्हणून. चार्ली चार्ली भूक लागली. मी हे घरातलं बाकीचे सगळी कामांचा पसारा आवरतोपर्यंत चार्ली सारखा आत बाहेर करत होता. त्याला कसं आहे, लवकर खायला घातलं ना तरच लागतं, नाहीतर नंतर घातलं का नाही खात पण नाही, आणि त्याला सकाळीच भूक जास्त लागते. त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा त्याच्या बिन तेलाच्या चपात्या करून घेतल्या, त्यानंतर आमच्या सगळ्यांच्या चपात्या करून घेतल्या. त्याला कशा थोड्याशा जाड आणि अशा बिन तेलाच्या भाजून घेते. तेल लावून त्याला खायला देत नाही, म्हणजे तेल लावून दिलं की कुत्रं पिसाळते असं म्हणतात, त्यामुळे मी काय बिन तेलाच्याच देते शक्यतो. त्यानंतर एका बाजूला चहा ठेवला, चहासोबत चपाती दिली. त्यानंतर त्याच तव्यामध्ये मी थोडासा शिल्लकचा भात होता तो पण फोडणीला देऊन घेतला. त्यानंतर इथे माझी मशीनची कपडे झाली होती, म्हटलं ते आता उन्हात घालायची. ही दुपारची वेळ आहे, बाकीची सगळी घरातली कामं आवरल्यानंतर मी काही शूट केलं नाही. आता दुपारी कधी मशीन झालं होतं तर कपडे सगळी उन्हात घालून घेतली. कारण पावसाळ्यात एकतर कधी सगळीकडं कपड्यांचा पसारा दिसतोय, कारण एका दिवसात कपडेच वाळत नाहीत. सगळ्या घरात वगैरे थोडेसे असे सुकत आले की घरात टाकायची, थोडीशी नवीन ओलसर असते ती शेडात टाकते, असं करते मी. तर मागच्या आठवड्यात एकाने फणसाचे गरे दिले होते आणि ते इतके मोठमोठे होते ना आणि असे गोडसर होते. आमचे फणस आहेत पण त्याला काही छोटे गर आहेत आणि त्याच्या बिया मोठ्या आहेत, पण त्याला गर अगदीच कमी आहे. ह्याचा गर पण असा अगदी गाभा चांगला होता. तर आहो बोलले की त्याला बिया असं रोवून बघ, थोडंसं आली रोपं तर आपल्या शेतामध्ये लावूया. तर ते थोडंसं मी
1-2 दिवस असं वाळवल्या, थोडंसं मोड आलेले ते. नंतर म्हटलं आता हे एकेकाने कुंडीमध्ये आता रोवून ठेवते, म्हणजे रोपं आली की लावायला बरे पडतात. अशा पद्धतीनं मी पहिलं पण एक रोप तयार केलं होतं, माझ्या कुंडीमध्ये आलं होतं, म्हणून म्हटलं आता आपण ट्राय करून बघूया. आलं तर आलं. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग मी इथंच बंद करते. आवडला तर एक लाईक नक्की करा. चला बाय.